प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही माणसं असतात जे की आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असतात. आज अशाच काही माणसांसाठी लिहिलं आहे. कधी कधी अनोळखी माणसंही आपली वाटतात. हीच अनोळखी माणसं आपली होऊन जातात. खरं तर याआधी आपण कधी एकमेकांना ओळखतही नाही, पण एकमेकांच्या सहवासात राहण्याने त्यांचे गुण, दोष, त्यांचा स्वभाव हे सगळंच आपल्याला आपल्यासारखं वाटायला लागतं. आणि आपली सुखदुःख कधी त्यांची होऊन जातात आणि त्यांची सुखदुःख कधी आपली होऊन जातात हेही कळत नाही. आपण कुठे चुकलो तर तीच माणसं आपल्यावर हक्काने रागवायला, आपल्याला सरळ मार्ग दाखवायला सदैव आपल्या पाठीशी उभी असतात. सुखात ही कौतुकाची पहिली थाप सर्वात आधी त्यांचीच असते. कधी कधी या नात्यात रुसवे फुगवेही येतात, तरीही ही नाती आपल्याशी घट्ट बांधली गेलेली असतात, कारण ती आपल्याला जाणतात आतून मनातून. आणि अशाच माणसांचा सहवास आपल्या आयुष्याला लाभणं आणि अशी माणसं आपल्या आयुष्यात असणं म्हणजे एखाद्या लोखंडाच्या सहवासात एखादं परीस येणं आणि त्या लोखंडाचं सोनं होऊन जाणं. म्हणून आज माझ्या आयुष्यातील अशाच माणसांना थँक्यू फॉर माझ्या गुणदोषासह माझ्यावर भरभरून प्रेम करण्यासाठी. डेडिकेटेड टू अशाच काही नात्यांना, अशाच काही माणसांना. टॅग करा तुमच्या आयुष्यातील अशाच काही नात्यांना.